लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान। आज देवळीमध्ये नगराध्यक्ष आणि सदस्यांचे आज मतदान होणार आहे। या लोकशाहीचा उत्सव म्हणजेच आज मतदान करून याच मतदारसंघाचे आमदार राजेशजी बकाने आलेले आहेत। काय सांगा? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला मतदानाचा हक्क एक चांगलं सरकार बनवण्यासाठी लोकांना सुद्धा मी आवाहन करतो आहे की या ठिकाणी लोकांनी एक चांगलं सरकार बनवण्यासाठी, स्वच्छ प्रशासन देण्यासाठी चांगल्या लोकांचं या ठिकाणी निवड करणं गरजेचं आहे। या ठिकाणी मी सर्व मतदारांना आवाहन करतो की सगळ्यांनी या ठिकाणी येऊन मतदानाचा हक्क बजवावा। अनेक मतदारांमध्ये संभ्रम आहे की त्यांचं मतदार यादीमध्ये नाव नाहीये, याबद्दल नाही, मतदार यादीच्या रिशफलिंग मध्ये काही सेंटर्स बदललेले आहे। BLO ला आणि प्रोसिडिंग ऑफिसरला मी आताच सूचना केलेल्या आहे की मतदारांना त्रास व्हायला नको म्हणून या ठिकाणी BLOनी जास्ती अलर्ट मोडवर येऊन लोकांना कुठे मतदान त्यांचं आहे या दृष्टीने मार्गदर्शन करावं। या तांत्रिक बाबीचा कदाचित प्रतिस्पर्धी फायदा तर घेणार नाही ना? नाही, असं आहे की लोकांचं एक माइंड सेट झालेला असतो की अगदी वेळेवर मतदान कोणाला करायचं हे काही त्याच दिवशी लोक ठरवत नाही। आदल्या दिवशीपर्यंत लोक विचार केलेला असते की कोणाला मतदान करायचं। त्याच्यामुळे सत्ताधारी फायदा घेतील, विरोधक फायदा घेतील याच्यावर माझा विश्वास नाही। या लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी लोकाभिमुख सरकार निवडावं का? 100% जर आपल्याला संविधानाने हक्क दिलेला आहे तर या ठिकाणी आपला हक्क लोकांनी बजवायला पाहिजे आणि या ठिकाणी एक चांगलं सरकार निवडून येण्यासाठी जास्तीत जास्त पर्सेंटेज मध्ये या ठिकाणी मतदान व्हायला पाहिजे ही आमची सुद्धा इच्छा आहे। नक्कीच संविधानाने दिलेला अधिकार या लोकशाहीच्या उत्सवात सामील होऊन जास्तीत जास्त मतदात्यांनी मतदान करून या नगरीचा विकासाला एक पाठबळ द्यावे, असेच आता बोलताना आपल्याशी आमदार राजेश बकाने बोलले आहेत। स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, देवळी। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।